इथे फक्त फोटो काढून परत जा, उगाच खोल उतरू नका. स्थानिक गाईड गवत्या माळरानावरून पर्यटकांच्या दिशेने ओरडत होता, पण कोणी त्याच्या आवाजाकडे लक्ष दिलं नाही. धान्याचा धबधबा राज्याच्या एका अतिशय अप्रसिद्ध पण इंस्टाग्रामवर अचानक व्हायरल झालेल्या पर्यटन स्थळांपैकी एक. हिरवट काळ्या डोंगराच्या कुशीत उभा असलेला, दगडांवरून घसरणाऱ्या पाण्याचा जबरदस्त प्रहार असलेला हा धबधबा आता वीकेंड ट्रिपसाठी प्रसिद्ध ठरू लागला होता. संध्याकाळी पावसाची एक सर गेलेली, धबधब्याचा प्रवाह आणखी वेगवान झालेला. तरीही रोहन, स्वरा, वीर आणि काव्या 4 जिवलग मित्र धबधब्याच्या अगदी जवळ उतरले. रोहन फोटोग्राफर, स्वरा ॲडव्हेंचर क्रेझी, वीरचा स्वभाव शांत आणि सावध, तर काव्या ती नेहमी एक वेगळीच ऊर्जा घेऊन फिरणारी मुलगी. इतकं सुंदर आहे की वाटतं इथंच राहावं. स्वराने पाण्यावरून वाकून हात फिरवला. पण हा धबधबा धान्याचा का म्हणतात? काव्याने विचारलं. वीरने थोडंसं साशंक हसत उत्तर दिलं. स्थानिक म्हणतात की इथे पूर्वी एक शापित दैत्य राहत होता. जेव्हा दुष्काळ पडायचा तेव्हा धबधबा कोरडा पडायचा आणि गावकरी इथे धान्य टाकून त्याची पूजा करायचे. म्हणे तो संतुष्ट झाला तर पाऊस पडायचा. पण एका वर्षात कोणीतरी धोका दिला. धान्यात विष मिसळलं. दैत्याने संतापात एका संपूर्ण गावाला पाण्यात बुडवलं आणि तो आजही इथे आहे. काव्या हसली. माझं काय, मी त्याच्यासाठी स्नॅक्स आणलेत, कुरकुरीत भेळ. सर्व हसले, पण वीरचं हसू थोडंसं कुंठित होतं. त्या रात्री काहीतरी विचित्र घडलं. शिबिर धबधब्याच्या 200 मीटरवर बांधलेलं. ट्रेकिंग करून थकलेल्या 4ही मित्रांनी एक एक करून स्लीपिंग बॅगमध्ये घुसून झोप पकडली होती. फक्त वीरच्या कानात आजूबाजूचे आवाज जरा जास्त ठळक वाटत होते. रातकिड्यांचा आवाज, पाण्याच्या प्रवाहातील अस्पष्ट हालचाली आणि कुणीतरी खोलात बोलावल्यासारखं वाटणारा हळूसा आवाज. येतोस का? मला तुझं धान्य हवं आहे. तो दचकून उठला. आकाश पूर्ण ढगांनी भरलेलं, चंद्र अंधुक आणि हवेत हलकासा थरार. त्याने खाली पाहिलं. धबधब्याच्या दिशेने एक अंधुक छाया हालचाल करत होती. ती आकृती मानवी वाटत नव्हती. तिचं शरीर धबधब्याच्या पाण्यासारखंच सतत हलणारं, पण डोळे पूर्णपणे तांबडे. स्वरा, उठ, बघ, वीर ओरडणार तेवढ्यात एक आकस्मिक किंकाळी संपूर्ण जंगलभर घुमली. ती स्वराची होती. मित्र झोपेतून उठून पळत गेले. काव्या धबधब्याजवळ उभी होती, थरथरत. तिच्यासमोर काहीच नव्हतं, पण तिचे डोळे भेदरून गेले होते. स्वरा कुठे गेली? रोहनने विचारलं. काव्याच्या हातात स्वराचा दुपट्टा होता, ओला, फाटलेला आणि रक्ताळलेला. 1 तास, मग 2 तास शोधाशोध, पण स्वरा नाही. अखेर सकाळ झाली. जंगलात सूर्योदयाचा उजेड पसरताच वीरला धबधब्याच्या मागील दगडांवर काहीतरी नक्षीकाम दिसलं. जुन्या मोडी लिपीतील. या जागी जे येतात त्यांना त्यांच्या स्वार्थासाठी काहीतरी सापडतं, पण त्याचा मोबदला हा धबधबा स्वतः घेतो. काव्याला मळमळू लागली. रोहन सतत तोंडातल्या तोंडात पुटपुटत होता. स्वरा कुठे गेली? मी मागे राहिलो असतो. तिला थांबायला सांगितलं होतं. वीरने गंभीर आवाजात सांगितलं. हे पर्यटन स्थळ नाही, ही जागा जागृत आहे. धबधबा म्हणजे केवळ प्रवाह नाही, तो एक शाप आहे. दुसऱ्या रात्री रोहन गायब झाला. काव्य आणि वीर अजून जिवंत होते, पण काव्याच्या चेहऱ्यावर आता काहीतरी बदललेलं होतं. डोळे अधिक खोल गेलेले, ओठ सुकलेले, आवाज नॉर्मलपेक्षा वेगळा. तो धबधबा, तो मला काहीतरी सांगतोय. ती कुजबुजली. वीरने तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं. काव्या, तू ठीक आहेस का? त्याला माझं शरीर हवंय, पण मी त्याचं मन घेणार आहे. ती अचानक खदखदून हसली. काव्याचं शरीर झपाटल्यासारखं वागू लागलं. तिने वीरला ढकललं, दगडावर आपटवण्याचा प्रयत्न केला. दोघं झगडले. त्या झगड्यात वीर खाली घसरत गेला.
आणि थेट धबधब्यात पडला. पाणी थंड, खोल आणि एका क्षणात त्याला त्याचे सर्व गमावलेले मित्र दिसले. त्यांच्या चेहऱ्यावर वेदना, मदतीची हाक, पण काहीच करता येईना. एक ओझं, एक थंडी आणि शून्य. 15 दिवसानंतर स्थानिक पोलीस आणि शोध पथकांना वीर एका झाडाखाली बेशुद्ध सापडला. शरीर पूर्णपणे थकलेलं. शुद्धीवर आल्यावर त्याने एकच वाक्य उच्चारलं, धान्याचा धबधबा फक्त पाणी नाही, तिथे काहीतरी जिवंत आहे आणि ते आता काव्याच्या शरीरात आहे. पुढचा अनुभव, अंधाराची वळणं आणि तो एकटा. रात्रीचे 11 वाजले होते. संपूर्ण घाटात झोंबणाऱ्या वाऱ्याचा आवाज आणि दूर कुठेतरी सळसळणाऱ्या झाडांची कुजबूज ही एकच सजीव हालचाल होती. घाट रस्ता अरुंद, नागमोडी आणि दोन्ही बाजूंनी खोल दऱ्यांनी वेढलेला होता. या अंधाऱ्या रात्री एका बाईकचा दिवा त्या अंधाराला फाडत पुढे सरकत होता. बाईक चालवत होता विक्रांत, गावातला एक तरुण जो कामानिमित्त नेहमी घाट चढ उतार करत असे. तो एका लहानशा खेड्यात राहतो, पण त्या दिवशी तो आपल्या एका मित्राला भेटून वरच्या गावाहून खाली परत येत होता. रस्ता प्रचंड एकाकी होता. मोबाईल नेटवर्क नव्हतं. त्याचवेळी त्याला समोर एक आकृती उभी दिसली. एक पुरुष, अंगात गडद रंगाचा कपडा, डोक्यावर फाटकी टोपी, त्याच्या हातात एक झोळी होती आणि चेहरा थोडासा खाली झुकवलेला. विक्रांतने ब्रेक दाबले. कुठे जायचं आहे? विक्रांतने विचारलं. खालच्या गावात. पाय मोडले आहेत थोडे, चालता येत नाही. विक्रांतला थोडी शंका आली, पण त्या माणसाचे डोळे अत्यंत थकलेले वाटत होते. तो मान हलवतो आणि म्हणतो, बस, पण रस्ता खूप अरुंद आहे. खाली बघितलं की जीव टांगणीला येतो. त्या अनोळखी माणसाने मूकपणे डोकं हलवलं आणि मागे बाईकवर बसला. विक्रांतने गती वाढवली. घाट उतरू लागला, पण त्याच वेळी जाणवलं मागून कोणीतरी खोल आवाजात काहीतरी गुणगुणतो आहे. एखादं जुनं विसरलेलं स्तोत्र, थोडंसं विचित्र. काय म्हणताय? विक्रांतने आरसा बघितला, पण त्याचा चेहरा दिसला नाही. केवळ सावली. काही नाही, माझं मंत्र आहे, उत्तर आलं शांतपणे. घाट उतरताना वळणं जास्त तीव्र होती, पण विक्रांतचं लक्ष आता विचलित होऊ लागलं. त्याला जाणवलं मागच्या सीटवर बसलेली व्यक्ती खूप थंड आहे, म्हणजे अक्षरशः बर्फासारखी. बाईकच्या कंपनामुळे शरीराने स्पर्श होतोय, पण तापमान नव्हे. हा थंडीचा प्रकार नव्हता. तेवढ्यात अचानक बाईकचा हेडलाईट एकदम बंद झाला. शट, हेडलाईट गेलाय. विक्रांत घाबरला. थांबू नको, फक्त चालवत राहा. मागून आवाज आला, पण तो आवाज आता बदलला होता. तो माणसाचा नव्हता. तो खोबरेल खोदून काढल्यासारखा खोल काळोखातला आवाज होता. विक्रांतने बाईक कशीबशी रस्त्याला धरून चालवली, पण समोर काही दिसत नव्हतं. त्याच्या लक्षात आलं की मागचा माणूस आता डाव्या कानात काहीतरी फुसफुसतोय, पण शब्द समजत नाहीयेत. अचानक बाईक एकदम बाजूला वळली आणि ती झाडीत गेली. विक्रांत आणि तो अनोळखी दोघंही खाली फेकले गेले. जोरात आवाज झाला. विक्रांत शुद्धीवर आला तेव्हा त्याच्या कपाळातून रक्त वाहत होतं. समोर कुठेही तो माणूस नव्हता, फक्त त्याचा एक चपला आणि झोळी झाडाखाली पडलेली होती. विक्रांतने झोळी उघडली. आत एक तांब्या, तुटलेली माळ आणि एक फोटोग्राफ होता. तो फोटो विक्रांतने पाहिला आणि त्याचं काळीज थरथरलं. तो फोटो होता एका मृत व्यक्तीचा आणि त्या मृत व्यक्तीच्या शवयात्रेची तारीख बरोबर 2 वर्षांपूर्वी याच दिवशीची होती. त्याच रात्री घाटातल्या लोकांनी जोरदार किंकाळी ऐकली. दुसऱ्या दिवशी सकाळी स्थानिक शोध पथकाने खाली झाडीतून विक्रांतला बेशुद्ध अवस्थेत बाहेर काढलं. डॉक्टरांनी सांगितलं, एका विचित्र आघाताने आणि मानसिक धक्क्याने तो कोमात गेला आहे. शरीराला फारसे जखमा नाहीत, पण मन, त्याने काहीतरी भयानक अनुभवलेलं आहे. संपूर्ण गावात खळबळ उडाली. 7 दिवस झाले विक्रांत कोमातच होता.
पण 8व्या दिवशी सकाळी त्याने डोळे उघडले आणि फक्त एकच वाक्य बोलला, तो अजून वरच्या घाटातच आहे आणि तो पुन्हा येणार. पुढचा अनुभव चर्मवाडा. सुकलेल्या चामडीचा शाप. कोकणातील घनदाट जंगलाच्या मध्ये वसलेला जुना वाडा चर्मवाडा कधी काळी एक समृद्ध व्यापाऱ्याचं निवासस्थान होतं. त्या काळात त्या वाड्यात कातडी सुकवण्याचा आणि जनावरांच्या चामडीवर प्रक्रिया करण्याचा मोठा व्यवसाय चालायचा. पायऱ्यांखाली लटकलेल्या शेळ्या, सुकवलेली बैलांची कातडी आणि चिखलात रुतलेली जनावरांची कवटी हे दृश्य पाहून कोणीही अंगावर शहारा येईल असं वाटायचं. सत्यजित आणि त्याचे मित्र अंकुश, वैभव आणि संजना मुंबईहून आले होते. एक डोक्याला तापलेला डॉक्युमेंटरी प्रोजेक्ट त्यांनी हाती घेतला होता. मरणाऱ्या उद्योगाचं दर्शन. स्थानिक एका वृद्धाने त्यांना चर्मवाड्याचा पत्ता दिला होता आणि एक इशारा देखील. त्या वाड्यात कुणी झोपायचं नाही. तिथं रात्री काहीतरी चिवट आणि ओलं रेंगाळतं. सत्यजित हसून तो इशारा झटकून टाकला. भूताखेताच्या गोष्टी आजकाल तरी कोण मानतो, पण वाड्यात पाय ठेवल्यापासूनच काहीतरी विचित्र जाणवत होतं. उंबरठा ओलांडल्यावर एक उग्र, चिळट वास त्यांच्या नाकात भरून आला. कातडी कुजल्यासारखा चौकात मोठ्या लोखंडी खांबावर अजूनही कातडीचे तुकडे सुकवायला लावलेले दिसत होते. ती कातडी हलकीशी हालत होती. ती हवा नव्हती. हवा बंद आहे, पण हे हलतंय कसं? संजना थरथरली. वाड्यात पुढे गेले आणि कन्याच्या आवाजांनी त्यांचं स्वागत केलं. दगडी जिना चढत असताना वैभवने खालच्या दालनात काहीतरी हलताना पाहिलं. त्याने खाली झेप घेतली, पण तिथं काहीच नव्हतं, फक्त एक जुनी चामडीची पिशवी. रात्र झाली तसं त्यांनी तिथंच कॅम्प टाकला. एक जुना खोल गृह त्यांनी निवडला. त्याच खोलीत अनेक वर्षांपूर्वी व्यापाऱ्याने आपल्या कारागिरांना कोंडून ठेवलं होतं, कारण त्यांच्यावर चोरीचा आरोप होता. त्या सर्वांची बोटं कापून टाकण्यात आली होती, म्हणे त्यांना पुन्हा कधी हात लावता येऊ नये. मध्यरात्री अचानक अंकुश जोरात किंचाळला, माझा हात, कोणीतरी माझा हात खेचतोय. त्याचा हात वाकडा झाल्यासारखा वळलेला होता, नख काढलेली, पण खोलीत कोणीच नव्हतं. दुसऱ्या दिवशी त्यांची कॅमेरा फुटेज तपासली. एक फ्रेममध्ये दिसलं एक सडलेली कातडीची सजीव आकृती. बोटांच्या जागी जनावरांची सुळे, चेहऱ्याऐवजी केवळ शिवलेली चामडी. ती आकृती अंकुशच्या अंगावर झेपावत होती. सत्यजितने आता भीतीला गांभीर्याने घेतलं. आपण इथून निघूया, पण संजनाने नकार दिला. हा प्रोजेक्ट संपवल्याशिवाय मी जायचं नाही. त्याच रात्री संजना एकटीच चर्मशाळेत गेली. ती जागा जिथे पूर्वी बैलांची कातडी उघडली जायची, तिथे एका मोठ्या पिंपात काहीतरी हालत होतं. ती झुकून पाहते आणि अचानक त्या पिंपातून सुकवलेली मान वर येते. त्यात अजूनही डोळे जिवंत होते. संजना धावत पळाली, पण तिचा रस्ता अडवला. त्या व्यापाऱ्याचा आत्मा. त्याचं शरीर कधीच कुजून गेलं होतं, पण त्याची आत्मा अजूनही प्रत्येक चामडीवर जिवंत होती. एक एक करून त्याने त्याच्या जुन्या चुकांची शिक्षा त्या चौघांना द्यायला सुरुवात केली. वैभव त्या रात्री बेपत्ता झाला. फक्त त्याचा कॅमेरा सापडला. त्यात त्याच्या ओरडण्याचा शेवटचा आवाज होता, ही कातडी माझी नाही, कोणाच्या तरी अंगावर शिवलेली आहे. सत्यजित आणि संजनाने दुसऱ्या दिवशी गाडीतून पळ काढायचा प्रयत्न केला, पण जंगलातून बाहेरचा रस्ता पुन्हा पुन्हा त्याच वाड्याकडे वळत होता. जणू त्या जागेने त्यांना सोडण्याचं ठरवलंच नव्हतं. शेवटी त्यांनी एक म्हातारी बाई शोधली, जी कधी काळी त्या व्यापाऱ्याची नोकर होती. ती सांगते, त्या वाड्यात वापरलेली प्रत्येक चामडी ती केवळ जनावरांची नव्हती. काहीतरी फार घाणेरडं तिथं घडलं होतं. माणसाची कातडी. त्याने ती पण वाळवली होती. ते ऐकताच संजनाच्या अंगावर काटा आला. सत्यजित शहारला. त्यांच्या मागे तीच आकृती पुन्हा प्रकट झाली, त्या व्यापाऱ्याची. आता सगळी चामडी एकत्र जुळवलेली, वेगवेगळ्या चेहऱ्यांच्या शिवलेल्या
चकत्या अंगावर लटकवलेली. अखेर संजनाने तो वाडा पेटवून दिला. आगीच्या ज्वाळांमध्ये ती आकृती जळून खाक झाली, पण त्याचा किंचाळणारा आवाज संजना अजूनही ऐकते. ती एकटीच बाहेर आली. सत्यजित आणि इतर त्या वाड्याच्या चामडीत सामावले गेले.